सुरुवातीला वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भातील टॉप 9 बातम्या। वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक। वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी आलेल्या कसपटे कुटुंबावर बंदूक रोखत धमकावल्याचा आरोप। हगवणेंच्या वकिलाचं वर्तन ॲडव्होकेट्स कायद्याचं उल्लंघन करणारं। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांचं बार असोसिएशनला पत्र। मी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलेलं नाही। हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्यानं माझ्यावर टीका। हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांचं स्पष्टीकरण। माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतं, पण मी माझी ड्युटी करत असल्याचंही वक्तव्य। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। जबाब नोंदवलेल्यांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचा देखील समावेश। सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यानं गुन्हा दाखल। 2022 मध्ये केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता। हगवणे बंधूंना शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सही। सुपेकर हगवणे बंधूंचे मामा, तर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीनंतर सही केली। सुपेकरांची TV9 ला माहिती। निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू। पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये अर्ज। कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार।